चांगल्या हेतूनं तंत्रज्ञानयुक्त योजना आणली की त्याचा कचरा कसा करायचा हे आपल्या सरकारी यंत्रणांकडून शिकावं असं खेदानं म्हणावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की झिरो अवरमध्ये ही कचरा करण्याची भाषा आम्ही का करतोय? त्याचं कारण म्हणजे अमरावती शहरातील कचरा संकलन प्रक्रियेचे अमरावती महापालिका आणि कंत्राटदारांनी मिळून 3 तेरा वाजवले. नेमकं काय चाललंय अमरावती आणि त्याची काय कारण आहेत पाहूयात, त्यावर प्रकाशझोत टाकणारा विशेष रिपोर्ट. अमरावतीकर सध्या नाराज आहे आणि या नाराजीचं कारण आहे QR कोड. तुम्ही म्हणाल हे काय बोलतोय आम्ही? तर त्याचं असं आहे की अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये घंटागाडी जात नाही, मात्र कचरा उचलला म्हणून खुशाल QR कोड स्कॅन केले जात आहे. त्यामुळे सामान्य अमरावतीकर पालिकेवर चांगलाच नाराज झालाय. त्यांच्या गाड्या 2 दिवस 3 दिवस 4 दिवस कधी कधी हप्ताभरही त्या गाड्या फिरकत नाही आणि गाड्याही अशा पद्धतीने फिरतात की त्या गाड्याला भंगारात खपल्या जात नाही, अशा गाड्या त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे साफसफाईचा एक मुद्दा असा होता की सकाळी फवारणी संध्याकाळी फॉगिंग हे तर दूर सोडा, जर आमच्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथं कंप्लेंट करण्यासाठी ठेकेदारावर गेला तर ठेकेदार आमच्या अंगावर चढतो. QR कोडबद्दल आम जनतेला काहीच माहीत नाही आहे. हे कोण कशासाठी QR कोड लागलेले आहे, काय QR कोडची प्रणाली आहे. कधी कचऱ्याच्या गाडीवाला ज्याचा फोटो काढते, कधी कधी एखादा माणूस मागून येते, तो फोटो काढून जाते. कचऱ्याची गाडी आली नाही तरी फोटो घेऊन जाते माणूस येऊन. मी त्याला बाय हँड पकडलेला आहे. तो म्हणते आम्हाला ठेकेदारानं जे आदेश दिला ते करतो आम्ही. पण नियम असा आहे की कचऱ्याच्या गाडी एक हेल्पर पाहिजे, एक ड्रायव्हर पाहिजे आणि QR कोडवाला पाहिजे. असं कधी होत नाही. हेल्पर तर राहतच नाही, QR कोडवालाही राहत नाही. हे परबारी येतात, दरवाजे लागले राहतात, 5-10 मिनिटात पूर्ण 250 QR कोड स्कॅन करून चालले जातात. जितके टॅक्सधारक अमरावती शहरातले आहे, तो छोटा मोठाही टॅक्सधारक असला त्याला 600 रुपये हा कचरा संकलनाकरिता टॅक्स लावण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात कुठेही कचरा संकलन व्यवस्थित पद्धतीने होत नाही. त्यामुळे आपल्याला जागोजागी हे ढिगाळे आढळून येत. मुळात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी पालिकेनं कंत्राटदार नेमले. ज्या घरांच्या बाहेरून कचरा उचलला त्या घरांवरील QR कोड स्कॅन करण्याची योजना राज्य सरकारनं काही महिन्यांपूर्वीच लागू केली. मात्र यात एक मोठा अडथळा आला. तो असा की हे QR कोड स्कॅन करण्यास कंत्राटदारांनी साफ नकार दिला. आमच्या कंत्राटात QR कोड स्कॅन करण्याची अट नाही, त्यामुळे आमचे कर्मचारी ते काम करणार नाहीत अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली. त्यावर महापालिकेनं एक नामी उपाय शोधून काढला. QR कोड स्कॅन करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली. आता खरं तर दुसऱ्या एजन्सीनं पहिल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन ज्या घरांमधून कचरा संकलित होतो त्याच घरांचे QR कोड स्कॅन करणं अपेक्षित आहे. पण तसं होत नाहीये. या दुसऱ्या एजन्सीचे कर्मचारी वाटेल त्या घराबाहेर जातात, स्कॅन करतात आणि अहवाल पाठवून देतात. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाची कागदोपत्री पूर्तता होत असेलही कदाचित, पण जनतेची मात्र दररोज फसवणूक होतीये. याबद्दल आम्ही पालिका अधिकाऱ्यांची बाजू घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास ते तयार नाहीत. घंटा गाडीद्वारे अमरावती शहरात महानगरपालिकेकडून जो कचरा संकलन करण्यात येतो तो अर्धवट करण्यात येतो असा आरोप अमरावतीकरांनी केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हाच कचऱ्याचा मुद्दा खूप मोठा होऊ शकतो असं आपल्याला या चित्रावरून दिसते. परंतु यावर आता महानगरपालिका प्रशासन किती गांभीर्याने घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.